नमस्कार मित्रांनो, आज आमच्या चोपडागराचे माजी हेड मेकॅनिक श्री प्रभाकर महाजन साहेब आज भेटले. खूप आनंद झाला आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. ते चांगले प्रबोधनकार, कीर्तनकार आणि छान छान कविताची सुद्धा निर्मिती ते करतात. भजनी मंडळीचे संचालक आणि नगर वाचन संचालक आपल्याला आयुष्यात जीवन कसं जगायचं हे थोडक्यात ते आपल्याला समजून सांगणार आहेत. तर महाजन सर, आयुष्यात जीवन कसं जगायचं हे थोडक्यात आम्हाला समजून सांगा. नमस्कार मंडळी. संघर्ष या मालिकेच्या शीर्षक गीत सुरुवातीला आपला ऐकवतो. हे जीवन कसं जगावं आपल्या लक्षामध्ये येईल. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. मंडळी, आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सुखाच्या विरुद्ध दुःख होऊ शकतं, पण आनंदाच्या विरुद्ध दुःख हा शब्द नाही. आनंदाला सुपरलेटिव्ह दिलेलं आहे. आनंदाला नित्यानंद, परमानंद, अत्यानंद, ब्रह्मानंद असं म्हणता येईल. म्हणून आपलं जीवन सुखी समाधानी कसं करायचं हे थोडक्यात आपल्याला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्या मनात निगेटिव्ह थॉट्स यायला नको. आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला नको. म्हणून सकाळपासून सुरुवात करताना आपण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग कसं होईल याचा विचार आपण केला पाहिजे. काही कारण नसताना दुसऱ्या दुखवू नये, काही कारण दुसरे भांडण करू नये, त्याच्या समोरच्याबद्दल आपल्याला कोणतंही किंतु मनामध्ये येऊ नये. आणि असं जर आपण केलं तर आपली सकाळ सुंदर होते. आपण ज्या क्षेत्रामध्ये असाल, आपण काम करताना, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या फर्म काम करताना आपण सुहास्य बदलाने सगळं स्वागत केलं पाहिजे. आपण प्रत्येक हसत बोललं पाहिजे. किती संतापाला मनामध्ये येऊ, राग येऊ, आपण चिडचिड करणं जर सोडून दिलं तर आपला जीवन सुखात जातो. रात्री झोपताना आपण दिवसभर काय केलं याचा सुंदर असा आढावा घ्या. आपलं आज आपण प्लसमध्ये कोणता होत आणि मायनसमध्ये कोणता आपण विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त आपण चांगला दिवस कसा घालवला याचा विचार आपण जर केला तर आपलं जीवन अतिशय सुंदर होईल, निर्मळ होईल. मित्र हो, हे जग मी सुंदर करून जाईल हा एकच विचार जर मनात ठेवला तर आपलं जीवन सुसेल होईल. धन्यवाद. तर त्याला मित्रांनो, महाजन सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितलं आहे जीवन कसं जगायचं ते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.